नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट. तो रोज येऊन 3 तास बसायचा. लेखक अनामिक. तो रोज येऊन 3 तास बसायचा, पण माझ्या कॅफेतील सर्वात स्वस्त पदार्थ म्हणजे ब्लॅक कॉफी मागवायचा. मी शिवाजी पार्कच्या कोपऱ्यावर एक छोटंसं कॅफे चालवतो. फार काही आलिशान नसलं तरी काही लाकडी टेबल्स, उबदार प्रकाश आणि नेटकं. थोडक्यात अगदी पूर्वीच्या इराणी हॉटेलची प्रचिती देणारं. एका कुटुंबासारखेच असणारे नियमित ग्राहक, बरेचसे रोज हजेरी लावतात असं एक ठिकाण. म्हणूनच तो पहिल्यांदा आत आला तेव्हा माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. वयस्कर, बहुधा 70च्या उत्तरार्धात असावा. थोडं विरलेलं जॅकेट, जुने आणि काहीसे झिजलेले बूट. आपल्याच तंद्रीत असलेला असा तो, अत्यंत संथ पण काहीशी डौलदार चाल. एका दृष्टिक्षेपात मी हेरलेलं हे त्याचं व्यक्तिमत्व. त्याने मेनूमधला सर्वात स्वस्त पदार्थ मागवला, एक छोटा मग ब्लॅक कॉफी, आणि मग तो खिडकीजवळच्या त्या टेबलावर बसला. 3 तास तो आपला मोबाईल स्क्रोल करत नव्हता, पुस्तक वाचत नव्हता. थोडक्यात आपला वेळ घालवणं या अर्थाची एकही कृती म्हणून नाही, फक्त शांतपणे बसून बाहेरून जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण चाललं असावं बहुधा. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. तीच कॉफी, तेच टेबल, तसेच 3 तास. आणि तो येतच राहिला. आठवड्याच्या शेवटी इतर ग्राहकांची कुजबूज सुरू झाली. हा उगाच जागा का अडवतोय? फक्त एक कॉफी तर घेतो, ते एवढा वेळ का बसावं? काही उद्योग असेल असं काही वाटत नाही. काही घरदार आहे की नाही, की बायकोच्या जाचातून सुटण्याची ही युक्ती. पण त्याच्यात काहीतरी वेगळं नक्कीच होतं. तो जाताना नेहमी मनापासून आभार मानून जायचा, आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं टेबल स्वतःहून स्वच्छ करूनही जायचा. आणि अहो, आठवणीनं थोडीशीच चिल्लर पण टिप म्हणून ठेवायचा. मला जाणवलं होतं की ती एक कॉफीसुद्धा त्याच्या बजेटवर भार असावी. पण तरीही, की म्हणूनच मी त्याला बसू देत असे. एक दिवस मी त्याला कॉफीबरोबर एक बिस्किटसुद्धा दिलं. माझ्याकडे कृतज्ञतापूर्वक दृष्टिक्षेप टाकत म्हणाला, पण मी त्याला पुढे बोलूच दिलं नाही. हे ऑन द हाऊस आहे, मी म्हटलं. त्यानं आदरपूर्वक मान हलवली. धन्यवाद, असं तो म्हणाला. पुढच्या आठवड्यात मी त्याला एक गार्लिक ब्रेड दिला. कधीकधी अमूलचा छोटा कप आईस्क्रीमही. त्याने मात्र कधीही त्या एका कॉफीशिवाय काहीही मागितलं नाही, की कधी कसली तक्रार पण केली नाही. हां, धन्यवाद मात्र आवर्जून देत असे. तो फक्त शांतपणे बसायचा, जणू माझा कॅफे त्याच्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा होती. कालांतरानं मला त्याचं नाव कळलं, अरविंद. त्याची पत्नी 2 वर्षांपूर्वीच निधन पावल्याचंही त्यानं सांगितलं. मला आता त्या शांत घरात करमत नाहीसं झालंय. इथे आल्यावर कसं अवतीभोवती सतत वर्दळ जाणवते, जिवंतपणा जाणवतो. हे त्याचं वाक्य कायम माझ्या मनात रुंजी घालत राहिलं. तो खाण्यासाठी किंवा कॉफीसाठी येतच नव्हता. कॉफी केवळ निमित्त होतं. तो येत होता इथल्या काहीशा कौटुंबिक वातावरणासाठी, संवादासाठी आणि कदाचित सततच्या मर्यादित लगबगीसाठी, एकटं वाटण्यापासून सुटकेसाठी. मग एक दिवस तो आलाच नाही. मी स्वतःशी म्हटलं, आजारी असेल बहुतेक. दुसऱ्या दिवशीही नाही आला. 1 आठवडा गेला, मग 2. नंतर बहुधा दररोज दुपारी 1:15च्या सुमारास त्याच्या नेहमी यायच्या वेळेस माझी नजर नकळत दरवाजाकडे वळू लागली, काहीशा काळजीनं. सुमारे 1 महिन्यानंतर, साधारण माझ्याच वयाची
एक महिला कॅफेत आली. काहीशा शोधक नजरेनं कॅफेवर नजर टाकून माझ्याकडे पाहून मला म्हणाली, तुम्हीच मालक ना? मी मान डोलावली. अरविंद माझे वडील इथे येत असत. माझ्या मनात नको ती शंका आली. हो हो, पण गेल्या काही दिवसांपासून ते नाही आले. मी हलक्या आवाजात म्हटलं. ती हलकसं विषण्ण हसली. ते गेले मागच्या महिन्यात. हे शब्द माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त कटू जाणवले. ती अशुभ शंका खरी ठरली. आय आय एम आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर हिम. व्यथित होऊन मी म्हणालो. ते नेहमी या जागेबद्दल बोलायचे. या कॅफेला जणू घर मानत. असं म्हणून तिनं आपल्या पर्समधून एक लिफाफा काढला. हे त्यांनी तुमच्यासाठी ठेवलं होतं. मी थरथरणाऱ्या हातांनी तो उघडला. आत एक हस्तलिखित पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, मुला, कॅफे मालक न म्हणता असं म्हणणं तुला कदाचित उद्धटपणाचं वाटेल, पण तुला कल्पना नाही आहे रे, इथे मला कॉफीपेक्षा खूप काही मिळालं. घरी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंच होतो. ती गेल्यानंतर जीवनाचं जणू ओझं वाटू लागलं होतं. पण माझ्या मुलीवर भार होईल असं मला काहीही करायचं नव्हतं. तिला माझं एकटेपण जाणवू द्यायचं नव्हतं. तुझ्या कॅफेमुळे मला पुन्हा जगण्याचं एक कारण मिळालं बघ. ती बिस्किटं, ते ते गार्लिक ब्रेड, ते छोटं आईस्क्रीमचे कप. मला कळत होतं की हे योगायोग नव्हते. तू मला जाणून घेतलंस. माझ्या वयाच्या व्यक्तींसाठी याहून मोठं काही नसतं रे. माणसात राहण्याची माझी इच्छा तुझ्या कॅफेनं पूर्ण केली. एका वृद्ध माणसाला जगण्याचं कारण दिलंस तू. त्याची त्याची ही छोटीशी परतफेड म्हण हवं तर. धन्यवाद, अरविंद. त्या लिफाफ्यात एक छोटासा चेकही होता. रक्कम फार नव्हती, पण त्यानं कॅफेमध्ये खर्च केलेल्या रकमेच्या मानानं नक्कीच थोडी जास्तच होती. पण ते महत्त्वाचं नव्हतंच मुळी. तुमच्या संवेदनशील मनाच्या सन्मानासाठी समजा हवं तर, त्याची मुलगी हळूच म्हणाली. त्यांची इच्छा होती की तुम्ही हे धन त्यांच्यासारख्या व्यक्तींना, ज्यांची इतरांनी समजून घ्यावं ही एकच अपेक्षा असेल, अशांना मदत करण्यासाठी वापरावं. मला स्वतःला सावरायला क्षणभर वेळ लागला. ती गेल्यावर डोळ्यांच्या कडा पुसून मी खिडकीजवळचा त्याच्या टेबलाकडे चालत गेलो. हो, त्याचं टेबल, त्याचंच टेबल. पण त्याची खुर्ची मात्र रिकामी होती. पण तरीही ती रिकामी वाटत नव्हती. पुढच्या आठवड्यात मी त्या खिडकीजवळ एक छोटा बोर्ड लावला. जर तुम्हाला बसायला उबदार, मायेची आणि आपुलकी वाटणारी जागा हवी असेल तर इथे या खुर्चीत तुमचं स्वागत आहे. तुम्ही काही ऑर्डर द्या ही अपेक्षाही नाही. केवळ तुमचं अस्तित्व माझ्यासाठी मोलाचं आहे. तेव्हापासून लोक त्या जागेसाठी येऊ लागले. तिथे बसू लागले. नोकरी सांभाळून अभ्यास करणारा एखादा कॉलेज विद्यार्थी, आपलं विणकाम साहित्य घेऊन इथे येऊन बसणारी एखादी हौशी स्त्री, फक्त शांतता हवी असणारी एखादी व्यक्ती, असे अनेक जण. आणि जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांना कॉफी देतो, कधीकधी बिस्किटं, कधी छोटा केक, कधी गार्लिक ब्रेड, तर कधी आईस्क्रीमचा छोटा कपही, तेव्हा तेव्हा मला अरविंदची आठवण येतेच, जो रोज येऊन मेनूमधली सर्वात स्वस्त गोष्ट मागवायचा. काहींना वाटे की तो जागा अडवतोय, पण खरं तर
त्यानं मला एक साधं तत्त्व शिकवलं. कधीकधी आपण दुसऱ्याला देऊ शकतो अशी सर्वात अमूल्य चीज म्हणजे अन्न नाही, तर एकाकी न वाटण्याची हमी. हो, एकाकी न वाटण्याची हमी. आज मागे वळून पाहताना एक जाणवतं. कधीकधी एखादा सर्वात शांत ग्राहकच सर्वात परिणामकारक धडा शिकवून जातो. हो, अगदी परिणामकारक. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.